नमस्कार. आशाच किचनमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची कुरकुरीत चिक्की. त्यासाठी मी शेंगदाणे, साखर, तूप घेतलेला आहे. शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे. हे पहा, शेंगदाणे भाजून झालेले आहे. आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचे साल काढून घेतले आहे. शेंगदाणे जाडसर मिक्सर मधून फिरून घेतलेले आहे. साखर घेतली आहे आणि तूप. एक मोठा चमचा साखर घेतली आहे. कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवर. हे पहा, एक चमचा साखर घेतली आहे. या साखरेमध्ये एक चमचा तूप टाकायचंय, म्हणजे कढईला चिटकत नाही. पाणी बिलकुल टाकायचं नाही, साखरेचाच पाक करायचाय. साखरेला एकसारखं हलवत राहायचंय. आता पहा, हा पाक तयार झालेला आहे. त्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचा मोठा कूट टाकलाय. जेवढी साखर घेतली तेवढाच शेंगदाण्याचा कूट घ्यायचाय. थोडंसं 2 मिनिट हलवायचंय, एकजीव करून घ्यायचंय. किचन ओट्यावर थोडंसं तूप लावून घ्यायचंय, म्हणजे ते चिटकत नाही. आता हे मिश्रण तयार झालेलं आहे, ते आपण आता काढून घेऊया. हे पहा, चांगलं मिक्स झाले. ते मी ओतून घेतले. त्याला आता पलटी करायची, म्हणजे लाटताना चिटकत नाही. आता बेलनाला तूप लावलेलं आहे, त्याने आता ते लाटून घ्यायचंय. हे पहा, आपली चिक्की आता तयार झालेली आहे. हे पहा, आपल्या चिक्कीला कशी शाईन आलेली आहे. खूप कुरकुरीत अशी चिक्की तयार झालेली आहे. हे प्रमाण वापरून जर तुम्ही चिक्की बनवली तर ती छानच होणार. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.